शेतकरी मित्र हो, नमस्कार. मित्र हो, उन्हाळी पिकांच्या वाढीवर वाढत्या तापमानाचा आणि कमी आर्द्रतेचा प्रतिकूल परिणाम होतो. जेव्हा थेट सूर्यप्रकाश जमिनीच्या पृष्ठभागावर पडतो, तेव्हा मातीच्या कणांमधील पाणी वाफेच्या रूपात हवेत विलीन होतं. आच्छादनामुळे जमीन आणि वातावरण यांच्यामध्ये एक भौतिक अडथळा निर्माण होतो, जो बाष्पीभवनाचा वेग 70 ते 80% कमी करू शकतो. आच्छादनामुळे केवळ पाण्याचं संरक्षण होत नाही, तर पिकाभोवती सूक्ष्म वातावरण तयार होतं. जमिनीतील ओलावा टिकून राहिल्यामुळे पिकांना पाण्याचा ताण बसत नाही. आच्छादनांमध्ये जर आपण सेंद्रिय आच्छादन केलं, तर शेतातील काडी कचरा, पिकांचे अवशेष, ऊसाचं पाचट, गव्हाचा भुसा, वाळलेलं गवत आणि पालापाचोळा यांचा वापर आपण आच्छादनासाठी करू शकतो. सेंद्रिय आच्छादनासाठी साधारणतः 5 टन प्रति हेक्टर या प्रमाणात साहित्याचा वापर करावा लागतो. सेंद्रिय आच्छादनासाठी वापरलेले घटक जमिनीवर पसरल्यानंतर हळूहळू कुजतात आणि त्यांचं रूपांतर सेंद्रिय खतामध्ये होतं. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं आणि जमिनीचा पोत सुधारतो. सेंद्रिय आच्छादनामुळे जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची आणि गांडुळांची वाढ व्हायला पोषक वातावरण मिळतं. आच्छादनाचा दुसरा प्रकार म्हणजे प्लॅस्टिक आच्छादन. व्यावसायिक भाजीपाला आणि फळबागांसाठी प्लॅस्टिक किंवा पॉलिथिन आच्छादन प्रभावी आहे. यामध्ये ठराविक जाडीच्या प्लॅस्टिक फिल्मचा वापर केला जातो. प्लॅस्टिक आच्छादनाचे रंगानुसार वेगवेगळे परिणामही दिसून येतात. काळ्या रंगाचं आच्छादन हे सर्वात जास्त वापरलं जाणारं आच्छादन आहे. हे सूर्यप्रकाश पूर्णपणे रोखतं, ज्यामुळे आच्छादनाखाली तणांची वाढ अजिबात होत नाही. हे जमिनीचं तापमान वाढवण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं. चंदेरी काळं आच्छादन हे उन्हाळी पिकांसाठी सर्वात उत्तम असतं. यामधील चंदेरी रंग सूर्यप्रकाश परावर्तित करतो, ज्यामुळे पिकाभोवतीचं तापमान कमी राहायला मदत होते आणि रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. पारदर्शक प्लॅस्टिक वापर प्रामुख्याने सॉइल सोलरायझेशन किंवा माती निर्जंतुकीकरण करण्यासाठी केला जातो, ज्यामुळे हानिकारक बुरशी आणि किडींची अंडी नष्ट होतात. संशोधनानुसार ठिबक सिंचन आणि प्लॅस्टिक आच्छादन यांचा एकत्रित वापर केला तर उत्पादनात आणि जलवापर कार्यक्षेत्रात वाढ होते. केवळ प्रवाही सिंचनापेक्षा आच्छादनयुक्त ठिबक सिंचनामुळे पाण्याची 38 ते 50% बचत होऊ शकते. जमिनीतील ओलावा स्थिर राहिल्यामुळे मुळांना पाण्याचा समतोल पुरवठा होतो. त्यामुळे झाडावर पाण्याचा ताण येत नाही आणि फुलांची गळती थांबते. उन्हाळ्यात जमिनीच्या पृष्ठभागाचं तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जातं. एवढ्या उच्च तापमानात मातीतील सूक्ष्मजीव आणि मुळांची वाढ थांबते. आच्छादनामुळे मातीच्या तापमानात 8 ते 10 अंशाची घट किंवा स्थिरता राखली जाते. जमिनीचे दिवस आणि रात्रीचं तापमान यातील तफावत कमी राहते, ज्यामुळे मुळांच्या कार्यक्षेत्रातील तापमानाचा समतोल राखला जातो. उन्हाळी हंगामात तणांचा प्रादुर्भाव पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम करतो. तण पिकांच्या वाट्याचं पाणी आणि अन्नद्रव्य शोषून घेतं. काळ्या प्लॅस्टिक आच्छादनामुळे सूर्यप्रकाश मातीपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे तण बियांची उगवण होऊ शकत नाही. त्यामुळे खुरपणीचा आणि निंदणीचा खर्च 90% कमी होतो. मंडळी, अशा प्रकारे उन्हाळी हंगामात आपल्या पिकांना आच्छादनाचा वापर केला तर निश्चितच फायदेशीर ठरेल. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार.